तिकडे पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीसाठी स्वतः आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी करून एक कृतीतून संदेश काय दिला. महाराष्ट्रातल्या नेत्यांनी मात्र याला काटकसरीची स्टंटबाजी समजलं आणि मग सुरू झालं महाराष्ट्रात कोण काय करतंय. खरं म्हणजे इंधन बचतीसाठी अनेकांनी वेगवेगळी नामी शक्कल लढवली. गोपीचंद पडळकर भाजपचे आमदार, त्यांनी तर थेट इलेक्ट्रिक बाईक घेतली. पेट्रोल पंपावर न जाता, अर्थातच गॅससाठी त्यांना जावं लागेल, पण त्या गॅससाठी पण न जाता वीज ज्या ठिकाणी आपण भरतो त्या ठिकाणी त्या पेट्रोल पंपावर जावं लागेल म्हणून तिथे जाऊन त्यांनी तो शो देखील करून दाखवला. इतकंच नव्हे, त्यानंतर काही जण घोड्यावरून देखील चढले, घोड्यावरून उतरले सुद्धा. त्यानंतर काही जण पायी चालत गेले. पण आमच्या दस्तूरखुद्द मुख्यमंत्र्यांनी मात्र केलेली बुलेट राईड आज सर्वांच्याच लक्षात राहिलं. अर्थात ही जी बुलेट आहे, याच बुलेटवरून आता मोठं राजकारण होतंय. काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय. आपल्याला आठवत असेल, काल परवाच मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींना रिजेक्टेड माल असं संबोधलं होतं. आता तोच कुठेतरी शब्द टोचला होता आणि मग ती कशी काही जी आपल्याला टोचलेली भूमिका आहे ती कशी व्यक्त करता येईल, तर तोच भाग आता त्यांना या ठिकाणी सापडला. खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जी काही बुलेट वापरलेली आहे, ज्या बुलेटचा वापर करून ते विधान भवनापर्यंत गेले, त्याच बुलेटची पीयूसीची मुदत संपलेली होती असं वर्षा गायकवाडांनी म्हटलंय. आणि मग त्याला टॅगलाईन दिली, सो एक्सपायर्ड माल इज ओके. मुदत संपलेली पीयूसीची जी काही गाडी आहे ती तुम्हाला चालते का? आरटीओनं आता याच्यावर कारवाई करावी आणि सीएमओ कडून याचं उत्तर देखील यावं. आता या सगळ्या गोंधळामध्ये मुळातच जो संदेश नरेंद्र मोदी यांना द्यायचा होता तो संदेश त्यांनी दिला, पण तो संदेश म्हणजे स्टंटबाजी करून लोकांपर्यंत मुरवायचा असं जर या राजकारण्यांनी समजलं असेल तर ते मात्र चुकीचं आहे. नुकतीच शरद पवारांची देखील पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवारांनी म्हटलं, मी तर 4 वर्षांपासून माझ्या ताफ्यातल्या गाड्या ऑलरेडी कमी केलेल्या आहेत आणि हे जे कोण आता बुलेटवर फिरतायत किंवा बाकीची काही साधनं दाखवतायत तर त्यांनी केवळ 1-2 दिवस कोण चालणार नाही, मग त्यांनी आता हे कंटिन्यू ठेवावं. आता उद्या देखील मुख्यमंत्र्यांनी विधान भवनात बुलेटवरूनच यावं असं देखील शरद पवारांनी या ठिकाणी निशाणा साधत आपली भूमिका मांडली. आता प्रश्न असा उरतो की मुख्यमंत्री बुलेटवरून विधान भवनात येतात, तिकडे नरेंद्र मोदी इंधन बचतीचा कृतीतून संदेश देण्यासाठी आपल्या ताफ्यातल्या वाहनांची संख्या कमी करतात. पण या सगळ्या गोंधळामध्ये हा केवळ काटकसरीचा स्टंट आहे का? कारण तहान लागल्यावर विहीर खोदणं हे जसं आपल्या भारतात परंपरेनुसार चालत आलेलं आहे, अगदी त्याचाच हा एक पुढचा अंक वाटतो. कारण मुळातच निवडणुका होत्या तोपर्यंत कुणीही याबद्दल काही बोललं नाही. आपल्याला आठवत असेल, याच्या आधी सुद्धा जेव्हा इराण, इस्रायल, अमेरिका याचं एक ज्याला आपण म्हणतो युद्धविराम अशी चर्चा सुरू झाली आणि काही काळापुरता युद्धविराम झाला देखील, त्यावेळी देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं की लॉकडाऊन वगैरे आपल्याकडे काही नाहीये, तसं काही घडणार नाही. आणि कालचं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट काय आहे? नरेंद्र मोदींची, पंतप्रधानांची कोणी थट्टा करू नये, इतर देशांमध्ये लॉकडाऊन लागलेली आहे. अरे म्हणजे ही धडकी बनवणारी भूमिका सर्वसामान्यांना धाक देणारी भूमिका समजायची का? मुळातच बुलेटवरून ज्या तुम्ही गेलात त्या बुलेटची पीयूसीची मुदत संपली आहे का नाही संपली आहे हे तुम्ही पाहिलं होतं का? वर्षा गायकवाड यांनी जो काही आत्ता मुद्दा मांडलेला आहे तो आलाही तो आपण बाजूला करू. पण अशी बुलेट घेऊन तुम्ही किती दिवस विधान भवनात जाणार आहात? तुमचा ताफा जो आता तुम्ही कमी केलेला आहे तो ताफा, त्याच्याशिवाय तुम्ही किती दिवस राहू शकणार आहात? कारण की तुम्हाला सुद्धा उद्या महाराष्ट्रात इकडून इकडे जावं लागणार आहे. मग शरद पवारांनी आता स्पष्टपणे आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं की मग इंधन बचतीचाच निर्णय जो घ्यायचा होता तो निवडणुकांपर्यंत थांबून ठेवला होता का? सगळ्या निवडणुका पार पडल्यानंतर आत्ताच तुम्हाला हा निर्णय घ्यावासा वाटला का? याच्या आधी देखील परिस्थिती तीच होती. कारण की युद्ध काय काल परवा सुरू झालेलं नाहीये. 28 फेब्रुवारी पासून आपण या युद्धाच्या झळा सोसतोय.
मध्ये जेव्हा सिलेंडरसाठी रांगाच्या रांगा लागल्या होत्या, त्या रांगेत कितीतरी जणांचा जीव गेला, त्यावेळी मात्र पुढे कोणी आलं नाही. तिकडून आमची होर्मुझ सामुद्रधुनीतून मोठमोठी जहाजं येत आहेत आणि इराण यांच्याशी आमची मैत्री आहे भारताशी, आणि जो भारताचा ध्वज आहे, तिरंगा आहे, ते पाहून ती जहाजं आपल्याकडे सोडली जात आहेत. अशा ज्या बातम्यामध्ये आल्या आणि सगळ्या प्रसार माध्यमांनी लावल्या, ते बॅरल मधलं तेल गेलं कुठे? आणि आता सोयाबीनला चढाभाव मिळत नाही बोलल्यानंतर मग मात्र तुम्हाला लक्षात आलं की नाही, आता आपण जरा आपल्या बी बियाणांकडे वळलं पाहिजे. त्यासाठी आपण खतं देखील आपलीच देशी किंवा जैविक खतं वापरली पाहिजेत. हे जे सगळं आता सुरू झालेलं आहे, थोडक्यात काय माहितीये का, लॉकडाऊन लावता येत नाहीये, पण लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण करायची जेणेकरून तेवढीच बचत झाली तर झाली. कारण आता अगदी जाता जाता शेवटचा मुद्दा सांगतो. क्युबा सारखा देश, जाता जाता या क्युबा सारख्या देशाची काय परिस्थिती झाली आहे ते सांगतो. या देशामध्ये एक थेंब पेट्रोल डिझेल नाहीये. मेक्सिको आणि व्हेनेझुएला या दोन्हीही देशांनी या क्युबाला होणारा इंधन पुरवठा बंद केलेला आहे. त्यामुळे तिथं 20 तास ब्लॅकआउट झालेला आहे. आता अशीच परिस्थिती जर भारतात उडवली तर काय होऊ शकतं? एकंदरीत आत्ताची जी काटकसरीची स्टंटबाजी नेत्यांकडून सुरू आहे, अनेक जण घोडेस्वार, बुलेट स्वार, इलेक्ट्रिक बाईक स्वार बनलेत. पण सर्वसामान्यांचं काय, जे पोटापाण्यासाठी, आपल्या उदरनिर्वाहासाठी अनवाणी उन्हातानात फिरतायत, मोलमजुरी करतायत, गेली कित्येक वर्ष त्यांचा या गोष्टींची संबंध देखील नाहीये. त्यामुळं या स्टंटबाजी करणाऱ्यांचं एकच उत्तर आहे, भीक नको पण कुत्रावर, अशी म्हणायची वेळ आली आहे. याचं उत्तर आता खऱ्या अर्थानं पीएमओ ऑफिसनी द्यायला पाहिजे आणि सीएमओ ऑफिसनी सुद्धा. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.